नमस्कार सगळ्यांना। आज आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहोत। सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत सोयाबीन। आता सोयाबीन लहानही असतात आणि मोठेही असतात। माझ्याकडे मोठे होते, मी यांना अर्धा तास भिजायला ठेवलं आणि भिजून झाल्यानंतर पिळून घेतलं। मात्र हे भिजून झाल्यानंतर सुद्धा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याचे छोटे छोटे काप बनवून घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे छोटे असतील तर याची काप बनवायची किंवा कट करण्याची गरज नाही। आपण कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, आपल्याला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तिखट टाकायचे, थोडासा लसूण, अद्रक, भाजून घेतलेला कांदा, खोबरं आणि चिकन मसाला। आता सोयाबीन मुलांना आवडत नाही, मात्र मुलांच्या वाढीसाठी सोयाबीन खूप महत्त्वाचं आहे। सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतात, जे की आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे असतात। आता जो हा मसाला आहे, कांदा, अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, हे जे जिन्नस आहेत ते आपण मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत। पहा, मंद आचेवरती हा मसाला मी भाजून घेतलेला आहे आणि याला तुम्ही पाहू शकता इथं साईडने तेल सुटलेलं आहे। आता या स्टेपला हा मसाला भाजलेला असतो, तर लगेचच आपण जे सोयाबीन कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत याच्यामध्ये आणि या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता जेव्हा मसाल्यामध्ये सोयाबीन आपण टाकतो त्यावेळी मात्र आपला जो गॅसची फ्लेम आहे ती मोठी करायची। छान पद्धतीने सोयाबीनमध्ये मसाला मिक्स झाल्यानंतर आपल्याला ग्रेव्ही बनवायची की याचा पातळ रस्सा बनवायचा आहे, त्यानुसार आपण पाणी ओतायचं आहे। जवळजवळ मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे याच्यामध्ये। आता याला छान पद्धतीने 10 ते 15 मिनिट मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली सोयाबीनची भाजी बनवून तयार झालेली आहे।